भंडाऱ्यामध्ये पाण्याअभावी उन्हाळी धाराचं पीक धोक्यात, शेतकरी पुन्हा संकटात, चांदपूर आणि बघेडा जलाशयातून पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी. अमरावती जिल्ह्यामध्ये 7.5 लाख क्विंटल कापसाची विक्री, 65 ते 70% शेतकऱ्यांनी कापूस विकल्याचा अंदाज. खासगी बाजारामध्ये कापसाला प्रति क्विंटल 7,000 ते 7,500 रुपयांचा भाव. जळगाव जिल्ह्यामध्ये सीसीआय केंद्रावर कापूस खरेदी बंद, व्यापाऱ्यांकडून कापसाला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांवर कापूस घरामध्ये साठवण्याची वेळ. पुण्याच्या मावळमध्ये कृषी खात्यामार्फत अग्रिस्टॅक कॅम्पचं आयोजन, कॅम्पला कृषी अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज विशेष सभा, सभापती देविदास पिंगळेंच्या विरोधातील ठरावावर सभा. 18 पैकी 15 सदस्यांकडून पिंगळेंवर अविश्वास ठराव. नाशिक बाजार समितीच्या आवारामध्ये जमावबंदीचे आदेश लागू. अमरावती जिल्ह्यामधील 1935 गावांची पशुगणना पूर्ण, 270 गावांमध्ये प्रगणनेचं काम सुरूच. पशुगणना पूर्ण न झाल्यानं मुदतवाढ दिल्याची पशुसंवर्धन अधिकाऱ्यांची माहिती. जालन्याच्या बदनापूर तालुक्यामध्ये वन्य प्राण्यांचा धुमाकूळ, उन्हाळी मका पिकांची नासधूस, शेतकरी वन्य प्राण्यांमुळे त्रस्त, वन्य प्राण्यांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं आंदोलन, हिंदू धर्म आणि महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा मावळा संघटनेचं आंदोलन, बीड प्रकरणामध्ये मुंडेंना 6 आरोपी करण्याच्या मागणीसाठी संघटना आग्रही, आंदोलकांकडून मुंडेंविरोधात जोरदार घोषणाबाजी. राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानीचं आंदोलन, विधानभवनावर कांदा, कापूस, तूर, सोयाबीन फेकून आंदोलन, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. नागपूर महानगरपालिकेमध्ये आयुक्तांच्या दालनासमोर ठाकरे गटाचं आंदोलन, कामगारांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं आंदोलन. जळगाव जामनेरमधील गारखेडामध्ये 150 शेतकऱ्यांचं सबस्टेशनवर ठिय्या आंदोलन, कमी दाबाची वीज मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा उपअभियंत्यांना घेराव, वीज सुरळीत न केल्यास सबस्टेशनला टाळं ठोकण्याचा शेतकऱ्यांचा इशारा.